शहरात गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असून दररोज एक ना अनेक भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्यानं भाविकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला असून शिर्डीतील विविध भागांमध्ये 1000 रूम भक्तनिवास, द्वारावती, 200 रूम, दत्तनगर, पिंपळवाडी रोड, हॉटेल साईशच्या शेजारील रस्ता तसेच ओम साईनगर रस्ता अशा विविध भागात विशेषतः दक्षिण भारतीय महिलांना सोनसाखळी चोरांनी लक्ष केलं असून दक्षिण भारतीय महिलांना सुवर्ण आभूषणे घालण्याची आवड असल्याने तसेच त्यांची एका बाजूने पदर घेण्याची पद्धत असल्यानं दुसऱ्या बाजूचा गळा मोकळा दिसतो आणि चोरटे सहज आपला कार्यभाग साधतात। याबाबत साई न्यूजनं वृत्त प्रसारित केल्यानंतर शिर्डी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रात्रीची गस्त सुरू केल्यानं रात्री सोनसाखळी चोरांची गोची झाली। मात्र चोरटे सुद्धा कच्च्या गुरूंचे चेले नसावेत, त्यांनी देखील प्लॅन बी कार्यान्वित करत सकाळी आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केल्याचं चित्र असल्यानं लागोपाठ 2 चोरीच्या घटना भर सकाळी गर्दीच्या ठिकाणी घडल्याने या सोनसाखळी चोरांना कुणाचा राजाश्रय आहे की काय, तसेच शिर्डी पोलिसांचा धाक या चोरट्यांना राहिला की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे सुद्धा भाविकांना दर्शनाला जाताना एकतर सोने घालूच नये किंवा मग झाकून जावे असा मोलाचा सल्ला देताना दिसत असून चक्क पोलीस निरीक्षकांनी स्वतः गरजेपुरती तेलुगू भाषा शिकून घेत दक्षिण भारतीय भाविकांना दिसतील तिथे तेलुगू भाषेत सोने सांभाळून दर्शनाला जा असा वडिलकीचा सल्ला पोलीस निरीक्षक कुंभार देत आहेत। तसेच प्रत्येक हॉटेल, चौकांमध्ये, भक्तनिवास, सार्वजनिक ठिकाणी, साई मंदिर परिसरात देखील जनजागृती फलके लावत भाविकांना याबाबत माहिती देण्याचा मोठा प्रयत्न शिर्डी पोलीस स्टेशनने केलाय। मात्र तरीही चैन चोरीच्या घटनांमध्ये कोणतीही घट होताना दिसत नाही, तर आणखी जास्त प्रमाणात चैन चोरीच्या घटना समोर येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून नारायण बाबा आश्रमजवळ कर्नाटक राज्यातील एका महिला भाविकाची तब्बल 7 लाखांची सुवर्ण चैन लंपास केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा काल तेथूनच काही पावले अंतरावर स्वामी एजन्सीजवळ छोटासा जनरल स्टोअरचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय महिलेच्या थेट दुकानात जात काही वस्तू घेण्याच्या बहाण्यानं चक्क दुकानात असलेल्या संगीता रामलिंगम नामक महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी या चोरट्यांनी ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडल्यानं आश्चर्य होत आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी जास्तीची ड्युटी करत रात्रीची गस्त सुरू केली असता चोरट्यांनी सुद्धा नको बालंट म्हणत आपली शिफ्ट बदलून घेत सकाळी 10च्या सुमारास आपला कार्यभाग साधला। सदर चोरी करताना चोरट्यांनी चोरीची मोडस बदलून घेत विना नंबरच्या मोटरसायकलवर दोघेजण तोंडाला मास्क लावून आले। जनरल स्टोअरच्या शेजारील वडापावच्या दुकानातील महिलेकडे 15 वडापाव पाहिजे अशी मागणी केली आणि दुचाकीवरील दुसऱ्यानं मात्र दुचाकी सज्ज ठेवली आणि एकानं त्यानंतर शेजारील जनरल स्टोअरमधील महिलेच्या दुकानात वस्तू विकत घेण्याच्या बहाण्यानं चक्क गळ्यातील 3.5 तोळ्यांचं मंगळसूत्र दुकानातून ओढून नेलं। हा सर्व प्रकार त्या महिलेच्या 2 ते 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या डोळ्यादेखत घडल्यानं ती महिला आणि तिची लहान मुलगी सुद्धा अचानक झालेल्या अनपेक्षित प्रकारानं पूर्णपणे भेदरून गेल्या होत्या। घटनेनंतर अक्षरशः वेड लागल्यागत दोघीही टाहो फोडत होत्या। याबाबत शिर्डी पोलिसात त्यांनी तक्रार देखील दाखल केली असून शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 0329/2024 नुसार भारतीय दंड संहिता 1860 कलम 394-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर पुन्हा सकाळी 6 ते 6:30च्या सुमारास हॉटेल साई शेजारील रस्त्यावरून महिला भाविक साई दर्शनाला जात असताना मोटरसायकलवर मास्क लावून आलेल्या दोघा चोरट्यांनी तिच्या गळ्यातील 2 ते 2.5 तोळे वजनाची सोनसाखळी ओढून नेली। यावेळी महिलेच्या गळ्यात चोरट्यांच्या हाताची नखे सुद्धा ओरबाडली गेली आहेत। सदर चोरटे अंधुकपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। मात्र 7च्या घटनांनी भाविकांच्या आणि नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करत या चोरट्यांना जेरबंद करणं गरजेचं असून सामान्य नागरिकांचा पोलिसांवरील रोष वाढत असल्याचं दिसून येत आहे। तसेच शिर्डीतील नेते मंडळींनी सुद्धा आता याबाबत गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती देत सत्य परिस्थिती याबाबत अवगत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे आणि शिर्डीची बदनामी करणाऱ्या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सुरुवात झाली असून याआधीही 21 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, मात्र ते कार्यान्वित झाले की नाही आणि झाले तर त्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे किती चोरटे पकडले गेले हा मोठा संशोधनाचा विषय असून आता ह्या नवीन सीसीटीव्ही यंत्रणेमुळे तरी तातडीनं चोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश येईल अशी अपेक्षा आता नागरिकांमधून व्यक्त होती। साई राम परसों इधर में पत्नी बैठी है, 2 आदमी है। एक आदमी पति ना गाड़ी में जा रही है, एक आदमी इधर में कपड़ा ये कपड़ा बोली है, अपन बंदा 3 कपड़ा बोली है, ये कपड़ा इधर डालो है, 3 कपड़ा इधर में है ना का बत्ती उड़ी है। मेरा वाइफ में
चोरी है। ओनली 2-3 दिन हो गया, पुलिस में कंप्लेंट है। क्या है ना, ये अलग मास्क है, कैप है, वाइट शर्ट है, ऐश कलर पैंट। दूसरा भैया बैग डालो या दूसरा भैया गाड़ी में वेटिंग, गाड़ी रेडी है। भैया मैं जा रहा हूँ, वाइफ बोली है जा रहा नहीं, फर्स्ट इधर में गिर गया, सारी बोली है। नेक्स्ट में इधर में वेटिंग है, इधर में छोटी बच्ची है, काला वाला बाइक है, स्प्लेंडर और यूनिकॉर्न इधर समथिंग बोला, बड़ा साइज बाइक है। अंदर में भैया उधर में अंदर में एक भैया गाड़ी में है वेटिंग है, एक भैया इधर अंदर, इधर में पत्नी में प्रॉब्लम। मैं नहीं, मैं हाथ में मनी सेल्स हो गया, मैं नहीं वड़ा पाव भैया हूँ नहीं, इधर में ओनली इधर में पत्नी है, उधर में पत्नी है, ओनली 2 लेडीज़ है। लेडीज़ वाला में भैया में चोरी है। एल्लाम बाबा आशीर्वाद, बाबा इधर माइमा आ रहे हैं, एल्लाम बाबा है। खुश खबर, खुश खबर, खुश खबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झंझनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 3 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030035445. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर, खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.